थांब सगळं पदी पण सांगतो. आता हे काय चालू आहे. आता हे चालू आहे 15 ऑगस्टच्या परेडची सन्मान गार्डची रंगीत तालीम. आम्ही आलो आहे आता मरीन ड्राईव्हच्या समोर मंत्रालय आपलं महाराष्ट्रातलं. तर इथे आता आहे 15 ऑगस्टची परेड. हे 15 ऑगस्टच्या परेडसाठी एवढी सगळी सजावट केलेली आहे. हे त्यातले फोटोचे शॉट्स आहेत. आता आपले सगळे मित्र आलेत. हा फ्लॅग आहे मंत्रालयाचा पहिला इंटेरियर. आणि इथून समोर आहे जे आता हा एंट्रन्स, म्हणजे हा बाहेर हायवेच्या समोरचा हा चौक. हे माझे मित्र सगळे उभे आहेत. मी पण परेडमध्ये होतो, पण तिथं असं आलं होतं की 40पैकी 30 जणं घ्यायचे. तर आम्ही सगळे उभे होतो. तर आमची तयारी आम्ही तयारीला मदत केली. नंतर थोडंसं आठवण राहावी म्हणून एक व्लॉग बनवावा, मग हा व्लॉग बनवला आहे. सगळे मुलं रेडी झालेत. आता मंत्रालयासमोर थोडीशी परेड करायची म्हणजे थोडी डिप्रेशनवाला भाग असतो. थोडं सरांनी समजून सांगितलं आम्हाला. सगळ्या मुलांना उत्सुकता पण होती, कारण तर आम्ही नवीन ट्रेनिंगवरून आलो होतो. मग साहजिकच आहे आम्हालाच उभं करणार. तर मग हे आहेत आमचे मोरे साहेब, जे PS आहेत, जे प्लाटून कमांडर आहेत इथे. आणि त्याच्यानंतर सेकंड प्लाटून कमांडर म्हणजे आपले सचिन देवकुळे साहेब, जे ते पण प्लाटूनसाठी उभे होते. आणि हे समोर दिसत ना ते, हां तेच ते आहेत येळे साहेब. ते आहेत परेडचे एकदम प्रॉपर बसवणारे. आणि राईट साईडला जे होते ते हजेरी मास्तर होते. आता प्लाटून सगळं सेट केलं आहे, सगळ्यांची तयारी झाली का हे चेक केली. आणि हा एक लांबून व्हिडिओ घेतला आहे की सगळे बरोबर सेट झालेत का. त्याच्यानंतर आता आम्ही निघणारे पुढे. तर आपण ऐकूया आता सरांची परेड आणि हा मंत्राचा व्ह्यू. आता इथं झालं आहे की सगळं सेट झालं आहे का. आता हे जे मेन साहेब आहेत खालचे, परेड स्टार्ट झाले. तर आपण थोडंसं परेडचा व्हॉल्यूम ऐकूया. बघा पुढे. पुढे गेले ते महाराष्ट्राचे पटक होते. पहिलीच परेड होती. गेल्या लगेच आम्हाला उभं केलं होतं. त्याचा मार्चिंग इथून पुढे जाऊन म्हटलं त्यांनी एंट्रन्स पण आतमध्ये होते. आणि नंतर परेड सुरू होते. परेडचा जो मुख्य भाग आहे तो आपल्याला 15 ऑगस्टच्या दिवशीच बघायला भेटेल. कारण का आज रंगत तालीम होती, तो इथली सजावट एवढी खास केली नव्हती, पण बऱ्यापैकी केली होती. ही मार्चिंग होती. आणि इथून पुढे जाऊन हे सर परेड कमांडर, जो उत्कृष्ट आवाज होता, मोरे साहेब. यांच्यानंतर येतात आपले अधिकारी मुंबई पोलीस. याच्यामध्ये माझा मित्र आहे साई मेश्राम. तो आय थिंक इथेच कुठेतरी होता, सापडत नाही आता मला. आणि इथून मार्चिंग पूर्ण झाली. आता आपण पुढे जाऊया. आणि याच्यानंतर जे आहे ते CM साहेबांची कार, त्याच्यामध्ये ही कार येण्यासाठी हे घोडदळ असतं आपलं मुंबई पोलीसचं, जे त्यांना घेऊन येतं. तर हे मस्त घोडे जे आहेत ते स्वतः मुंबई पोलीसमध्ये आहेत. आणि हे जे वरचे जे घोडेस्वार आहेत ते पण मुंबई पोलीसचे आहेत. मग थोडा वेळ उरला होता, तर मग काय बाजूला मरीन ड्राईव्ह होते. मग थोडं इकडे बसून तिकडे बसून उभे राहून थोडी ही स्टाईल घे, हां आता असं बसून घे, थोडं एडिटिंग करून घे, हां तर इकडे बघताना घे, असे फोटो काढले आणि आमचा दिवस संपवला.